2019ला मोहिते पाटील कुटुंब पवारांची साथ सोडून भाजपात आलं आणि पहिल्यांदाच भाजपने माढा लोकसभा जिंकली। त्यानंतर माळशिरस विधानसभेसाठी भाजपने राम सातपुते यांना आयात केलं आणि मोहिते पाटलांच्या मदतीने माळशिरसमध्येही विजय मिळवला। पण इथेच खऱ्या वादाची सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले राम सातपुते प्रत्येक गोष्टीसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे जायला लागले। जो मान रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिला जाणं अपेक्षित होतं तो बाजूलाच राहिला आणि राम सातपुते यांनी मतदारसंघावर पकड घट्ट केली। मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय बंद पडू लागले आणि आमदाराचं एखादं पत्र हवं असेल तरीही मोहितेंना राम सातपुतेंना विनंती करायची वेळ यायला लागली। 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत राम सातपुते हे माळशिरस मधलं एक स्वतंत्र प्रस्थ तयार झालं। पण या सगळ्या गोष्टी मोहिते पाटील कुटुंबाच्या जिव्हारी लागत होत्या। अखेर या सगळ्यांचा गौप्यस्फोट व्हायला लोकसभेच्या निमित्ताने सुरुवात झाली आणि आपले कायम राजकीय वैरी राहिलेले उत्तम जानकर यांना मोहिते पाटलांनी जवळ केलं आणि माढा लोकसभेत भाजपचा गाडा पलटी केला। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्याच तिकिटावर विधान परिषदेत असले तरीही त्यांनी पक्षासोबतच दगाफटका केला आणि भावाला खासदार करण्यासाठी पवारांच्या पक्षाला साथ दिली। भाजपच्या सभांपासून दूर राहिले। पुढे विधानसभेतही तेच झालं, पण वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदारकी मात्र शाबूत ठेवली। पण आता रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी संपली आहे आणि फडणवीस सोलापूर जिल्ह्यातूनच मोहिते पाटील यांना डावलून नवा भिडू मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चितही झालंय। विधान परिषदेत निरोपाच्या भाषणात रणजितसिंह मोहिते आणि फडणवीस यांनी एकमेकांचं कौतुक केलं खरं, पण भाजपने आता मोहिते पाटील कुटुंबाचा विषय क्लोज कसा केलाय त्याचीच A to Z स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। ही स्टोरी खऱ्या अर्थाने 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू होते। रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार होते आणि लोकसभेत भाजपकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार त्यांनी करणं अपेक्षित होतं। पण अचानक वातावरण बदलायला सुरुवात झाली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी खुद्द विजयसिंह मोहिते पाटीलच मैदानात उतरले। व्हीलचेअरवर असलेले विजयसिंह अनेक सभांमध्ये दिसू लागले आणि पवारांनी आपले गमावलेले जुने सहकारी पुन्हा एकदा जवळ केले। माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी फक्त भाजपचा गेमच केला नाही तर भाजपचेच असलेले उत्तमराव जानकर यांनाही आमदारकीला मदतीचा शब्द दिला आणि लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यात जाणार नाही याची खात्री केली। धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात झालेल्या लढतीत मोहिते पाटील कुटुंबाने पुन्हा एकदा 1.25 लाखाच्या फरकाने खासदारकी मिळवली। इकडे भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटीलही शांत राहिले आणि कुटुंबाला घेतलेल्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला। पुढे विधानसभेलाही उत्तम जानकरांना शब्द दिल्याप्रमाणे मोहितेंनी राम सातपुतेंचा पराभव करून माळशिरसची आमदारकीही मिळवली। हे सगळं झाल्यानंतर भाजपकडून आता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर काय कारवाई केली जाते याची राम सातपुतेंसह सगळे वाट पाहत होते। पण रणजितसिंह मोहितेंनी वारंवार फडणवीस यांची भेट घेतली आणि आमदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही याची खात्री केली। मात्र महापालिका निवडणुकांपासून ते नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्यात भाजपने मोहिते पाटलांना कुठेही स्थान दिलं नाही। राम सातपुते हेच माळशिरसमध्ये भाजपचे प्रमुख नेते राहिले। जयकुमार गोरे यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यानंतर राम सातपुतेंनी स्थानिक पातळीवरही ताकद लावली आणि जिल्हा परिषदेतही मोहिते कुटुंबाला टक्कर दिली। मोहिते पाटील कुटुंब सध्या पवारांसोबत असलं तरी सोलापूर जिल्ह्यात पवार गटाची हवा विरुद्ध दिशेने वाहताना दिसते। माढ्यात अभिजित पाटील, करमाळ्यात नारायण पाटील, मोहोळला राजू खरे आणि माळशिरसला उत्तम जानकर हे पवार गटाचे 4 आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत। यात अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांची सातत्याने भाजपसोबत जवळीक वाढताना दिसते। ते सतत जयकुमार गोरे यांच्यासोबत दिसतात, तर मोहोळचे राजू खरे आणि माळशिरसचे उत्तमराव जानकर हे शिंदे गटाच्या जवळ जाताना दिसतात। 2029ला मोहिते पाटील कुटुंबाशिवाय लोकसभा आणि विधानसभा कशी जिंकायची यासाठी भाजपने ही सगळी फिडिंग लावल्याचं बोललं जातं। त्यामुळे भाजपने आता मोहिते पाटलांचा विषय क्लोज केल्याचं तर स्पष्ट होतंय, पण मोहिते पाटील आता कुणाकडे जाणार आणि भाजप सोलापुरातून विधान परिषदेवर कुणाला घेणार हाही प्रश्न उरतो। खरं तर रणजितसिंह मोहिते पाटील यांना पवार गटाकडून विधान परिषद मिळणं कठीण आहे आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत किंवा शिवसेनेत जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे। मोहिते पाटील कुटुंबालाही सत्तेतल्याच कोणाचं तरी संरक्षण हवंय आणि त्यामुळे ते महाविकास आघाडीत असलेल्या पक्षात जाणार नाहीत असं त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात। यातही शिंदेंच्या शिवसेनेत रणजितसिंह मोहिते पाटील जाण्याची शक्यता अधिक वाटते, कारण राष्ट्रवादीपेक्षाही आमदारकीची शक्यता शिवसेनेत जास्त आहे। आधीच भाजपने सगळ्यांपासून दूर ठेवलंय आणि रणजितसिंह मोहिते पाटलांकडे सध्या आमदारकी उरलेली नाही, त्यामुळे ते फार काळ सत्तेच्या बाहेर राहणार नाहीत।
विधान परिषदेसाठी भाजपकडूनही बार्शीचे राजेंद्र राऊत यांचं नाव निश्चित केलं जाणं अपेक्षित आहे। याचं कारण म्हणजे राजेंद्र राऊत यांनी फडणवीसांसाठी जरांगे पाटलांना अंगावर घेतलं होतं आणि ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या वादामुळे राजेंद्र राऊतांचा पराभव झाला। बार्शीतल्या पराभवानंतरही जिल्हा परिषद, पंचायत समितीपासून ते नगर परिषदेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊतांनी स्थानिक विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ करून या निवडणुका एक हाती जिंकल्या। मोहिते पाटलांच्या ऐवजी सोलापुरातून विधान परिषदेवर संधी राजेंद्र राऊतांना मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जातं। विधान परिषदेत आमदारांच्या निरोपाची जेव्हा भाषणं झाली तेव्हा फडणवीसांनी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातल्या कलागुणांचं कौतुक केलं। ते एक चांगले क्रीडापटू होऊ शकले असते आणि एक मोठा राजकीय वारसा त्यांना लाभलेला असल्याचं फडणवीस म्हणाले। तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही फडणवीसांचे आभार मानले आणि भाजपने मला कायम साथ दिली असा उल्लेखही केला। याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की माझे ठाकरे कुटुंबासोबतही नेहमी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत आणि राज ठाकरे हे चांगले मित्र असल्यामुळे मातोश्रीवर कायम जायचो। निरोपाची भाषणं खेळीमेळी झाली असली तरी मोहिते पाटील कुटुंबाला आता सत्तेत राहण्यासाठी पुन्हा एकदा पक्ष बदलण्याची वेळ येऊ शकते असं मानलं जातं। रणजितसिंह मोहिते पाटील हे गेल्या 2 वर्षात एकदाही सार्वजनिक व्यासपीठावर भाजपविषयी काही बोललेले नाहीत, पण आता ते माळशिरसमध्ये परतल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलेलं असेल। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेविषयी म्हणजे संभाव्य भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा।